Welcome to my channel Vidyagram. That has always made you curious. If you could ask nature one question and get the answer, what would it be? Let's begin today's fascinating lesson. The Thing That I Wonder by Charles Digna. One thing that I wonder is why the world is round and why the trees grow towards the sky instead of upside down. One thing that I wonder is why the world is round and why the trees grow towards the sky instead of upside down. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit in laps while whales sleep in the sea. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit in laps while whales sleep in the sea. One thing that I wonder is why the sky is blue, why spiders all have 8 legs while we have only 2. One thing that I wonder is why the sky is blue, why spiders all have 8 legs while we have only 2. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in a tree. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in a tree. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and sky. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and sky, that fill the sea and sky, that fill the sea and sky. New words from the poem. Let's see the meaning of it. First one is wonder. Wonder म्हणजे आश्चर्य. In English it is surprise, amazement or astonishment. वंडर म्हणजे काय? आश्चर्य. आणि इन इंग्लिश मध्ये आपण सरप्राईज किंवा अमेजमेंट आणि ॲस्टॉनिशमेंट हे शब्द वापरू शकतो. इन्स्टेड म्हणजे काय? त्याऐवजी किंवा ह्याऐवजी. आता बघा या चित्रामध्ये ह्याच्याकडे रिमोट आहे या मुलाकडे. हा काय म्हणतोय की आपण भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर बघून कार्टून पाहूया की त्याऐवजी आई बाबांबरोबर बसून एखादं मूवी बघूया किंवा त्यांना जो काही चित्रपट आवडेल ते पाहूया ना किंवा एखादा असा माहितीवजा कार्यक्रम बघणार असेल तर ते बघूया. तर ह्याऐवजी हे करूया किंवा त्याऐवजी हे करूया. या दोघांमध्ये एखादं काय त्याला निवडायचं आहे अशा वेळेला इन्स्टेड आपण हा शब्द प्रयोग करतो. याचा अर्थ काय? त्याऐवजी. इन इंग्लिश इन द प्लेस ऑफ समथिंग ऑर समबडी. अपसाइड डाऊन. अपसाइड डाऊन याचा अर्थ उलटा. आता हे जे वटवाघूळ असतं ना त्याला आपण इंग्लिशमध्ये बॅट म्हणतो. तो नेहमी असा अपसाइड डाऊन असतो. त्याचं डोकं खालच्या दिशेला असतं आणि पाय वरच्या दिशेला असतात आणि तो त्या झाडावर असा लटकलेल्या अवस्थेमध्ये नियमितपणे असतो. म्हणजे पूर्ण जगामध्ये हा एकच असा प्राणी आहे की त्याचं शीर्षासनासारखं रूप असतं. म्हणजे डोकं खाली आणि
वर पाय. In English, upside down means having the top part at the bottom and the bottom part at the top or being in a total disorder. आता ही बघा छत्री, हिची वरची बाजू कुठे आहे? खाली, आणि खालची बाजू कुठे आहे? वर. असं उलट्या अवस्थेत असणं त्याला आपण म्हणतो अपसाइड डाऊन. परंतु वटवाघळाचं किंवा बॅटचं काय वैशिष्ट्य आहे की तो नेहमी असा अपसाइड डाऊन असतो. One thing that I wonder is why the world is round. आता वंडर म्हणजे आपण पाहिलं आश्चर्यचकित, सरप्राईज, अमेजमेंट, ॲस्टॉनिशमेंट. आता तिला काय वाटतंय? कसलं कौतुक वाटतंय? कसलं आश्चर्य वाटतंय? का ती सरप्राईज आहे? तर हे वर्ल्ड जे आहे हे असं राऊंड राऊंड का आहे? असं गोल का आहे? आता बघा दैनंदिन जीवनातली ही गोष्ट आहे, परंतु बालसुलभ वय आहे, त्यांना त्याच्या मागचं कारण माहीत नसतं. त्यामुळे हा नेहमी प्रश्न आहे की पृथ्वी गोल का असते? त्याचाही पुढचा आपल्याला प्रश्न नेहमी असतो की पृथ्वी गोल आहे, मग आपण पडत कसे नाही? तर त्याचं आपल्याला तर कारण माहीत असतं. जसं जसे आपण मोठे होतो तसं माहीत असतं आपल्याला कारण त्याच्या मागचं. परंतु लहान मुलांना ते माहीत असतं का? नाही. तर आता हे तुमचं वय आहे, याच्या मागचं कारण तुम्ही शोधायचं आहे. तर या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की हा सर्वसाधारण अनुभव ज्याचा आपण घेत असतो रोज दैनंदिन जीवनात, ते असं का घडतं? तर हे तुम्ही शोधायचं आहे. तशी शोधक वृत्ती बनवायची आहे. या दृष्टिकोनातून ही कविता तयार झालेली आहे आणि तुम्ही त्या शोधक वृत्तीच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांचा शोध घ्यायचा आहे, कारण हे आश्चर्यकारक आहे. And why the trees go towards the sky instead of upside down? And why the trees grow towards the sky instead of upside down? Upside down आता आपण आधीच पाहिलं की उलट, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. आता का? कसलं आश्चर्य वाटतंय ह्याला? का सरप्राईज आहे बरं? अरे बाबा, हे झाड जे आहे हे झाड सूर्याच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेनेच का वाढतंय? हे अपसाइड डाऊन म्हणजे जमिनीच्या दिशेने का वाढत नाही? असा प्रश्न पडलेला आहे बरं का या मुलीला आणि या मुलाला. काय म्हणतायत हे की हे जे झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं, आपल्याला कारण माहित आहे की त्या झाडाला काय हवा आहे? प्रकाश आहे, हवा आहे, म्हणून ते सूर्याच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेने वाढतं आहे. परंतु ते जी मुलं विचारतायत ते त्याच्यापेक्षाही लहान आहेत. परंतु तुम्हाला तर हे कारण माहिती आहे की नाही? तर अशा दृष्टिकोनातून निसर्गामध्ये जे काही वेगवेगळे बदल आपल्याला दिसत असतात किंवा ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेत असतो त्याचा आपण असा शोधक दृष्टीने अभ्यास करायचा आहे. हे अपसाइड डाऊन नाही आहे. हे बघा, झाड जमिनीच्या दिशेने वाढत नाही. तर हे सुद्धा कवीला खूप आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे. लॅप्स याचा अर्थ आहे मांडीवर किंवा मांडी. आता हे लॅप्स आहे, हे लॅपचं अनेक वचन म्हणजे प्लुरल आहे. लॅप म्हणजे मांडी आणि लॅप्स म्हणजे आपल्या दोन मांड्या असतात ना, त्या अर्थी इथे अनेक वचन म्हणून वापरलेलं आहे. इन इंग्लिश, लॅप्स मीन्स द अप्पर साइड ऑफ द थाईज ऑफ अ सिटेड पर्सन. आता हा मनुष्य बघा बसलेला आहे, त्याचं हे काय आहे? अप्पर साइड आहे ना, मांड्यांची वरची बाजू. त्याच्यावर जे बाळ बसलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? लॅप्स. व्हेल. व्हेल मीन्स देव मासा. समुद्रात राहणारा सर्वात मोठा मासा आणि याचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सस्तन प्राणी सुद्धा आहे. आता व्हेलचा इन इंग्लिश काय अर्थ होतो आणि ते कसं आपण व्यक्त करायचं बघा. व्हेल मीन्स अ व्हेरी लार्ज ॲनिमल दॅट लिव्स इन द सी अँड लुक्स लाईक अ व्हेरी लार्ज फिश. हा काय आहे? व्हेरी लार्ज ॲनिमल. लार्ज म्हणजे भल्ला मोठा मासा, होय की नाही? प्राणी आहे हा. आणि लिव्ज इन द सी, कुठे राहतो तो? समुद्रात राहतो.
and looks like a very large fish. आणि कसा दिसतो? एक मोठा माशासारखा तो दिसत असतो. तो व्हेल म्हणजे देवमासा. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit in laps. आता वंडर कशा संबंधी आहे? कशा संबंधी सरप्राईज आहे? तर एक गोष्ट आपल्या घरात नेहमी घडत असते. ज्यांच्या घरी मनीमाऊ आहे ना, कॅट, ती कॅट काय करते? जेव्हा जेव्हा कुटुंबातली लोक येतात ना, पटकन त्यांच्या मांडीवर जाऊन बसते. ते हे बघायला सुद्धा गंमत वाटते. कारण कॅटला कसं कळतं की आपलं कोणतरी आलंय, पटकन जावं आणि विसावा घ्यावा, आणि तिला आपली मांडी मस्तपैकी गादी म्हणून मिळते. तर हे कॅटच्या बाबतीत घडणारं उदाहरण आहे. हे दैनंदिन जीवनातलं आहे. आता हे कॅटच्या बाबतीत का होतंय? प्राणी मात्राला खूप प्रेम असतं मनुष्याविषयी किंवा इतर प्राण्यांविषयी. शत्रू सोडा, आता मांजर उंदीर सोडा, परंतु प्राण्यांना नेहमीच माणसांविषयी प्रेम असतं आणि माणसांना सुद्धा प्राण्यांविषयी प्रेम असतं. म्हणून आपण काय करतो? घरात पाळीव प्राणी आपण ठेवतो की जे आपल्याला प्राणी त्रास देत नाही. जंगली प्राणी आपण काही ठेवत नाही. त्यातलं मांजर एक पाळीव प्राणी आहे. त्या मांजरीला बघा, आपण गेल्या गेल्या पटकन कळतं आणि पटकन ती आपल्याकडे येते आणि आपल्या मांडीवर बसते. तर हे जे दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे, ह्याच्या मागे काही कारण नाही, केवळ प्रेम. प्रेम ही एकच भावना आहे. बाकीची जी आपण उदाहरणं पाहिली ना, ती नैसर्गिक होती. आता ह्याच्यामध्ये नैसर्गिकपणा पण आहे की प्रेम जी आहे ही नैसर्गिक भावना आहे. त्या भावनेपोटी ती येत असते. While whale slips in the sea, while whale slips in the sea. बघा, व्हेल मासा कुठे झोपतो? तर त्या समुद्रामध्ये. तो बाहेर, पाण्याच्या बाहेर राहू शकत नाही. त्यामुळे त्याला कुठे झोपावं लागते? पाण्यामध्ये, समुद्रामध्ये. आता हा देवमासा जो आहे, व्हेल मासा, हा समुद्रात राहणारा प्राणी आहे. तो कोणाच्या मांडीवर झोपू शकतो का? जशी मांजर बघा पटकन गेली झोपायला, नाही. तर याचं त्यांना आश्चर्य वाटतं. आणि हा मासा आहे बघा, मासा उभ्या उभ्याच झोपतो, तरंगता तरंगता झोपतो. झोपतो म्हणजे तो झोपत नाहीच, तो सदैव फिरत असतो. 24 तास मासा सदैव फिरत असतो. तो काय फिरता फिरता त्याचे काय डोळे बंद होत असतील, ते आपण झोपणं समजून घ्यायचं. परंतु तो पाण्याबाहेर येत नाही आणि मांजर कुठूनही मांडीवर येतं. याचं आश्चर्य त्या बालसुलभ मनाला वाटत आहे. One thing that I wonder is why the sky is blue. आता कसलं आश्चर्य वाटतंय? कसलं सरप्राईज आहे? कसलं ॲस्टॉनिशमेंट आहे? कसली अमेजमेंट आहे? तर हा स्काय आहे, हे जे आकाश आहे, हे ब्ल्यू का आहे? का बरं हे निळं निळं आकाश आपल्याला सदैव दिसत असतं? आणि हे निळं निळं आकाश बघून आपल्यालाही प्रसन्न वाटत असतं. परंतु हे आकाश ब्ल्यूच का असतं, असं आश्चर्य ह्या मुलांना वाटतंय. Why spiders all have 8 legs while we have only 2? Why spiders all have 8 legs while we have only 2? आता बघा काय म्हणायचंय या मुलाला, की ह्या स्पायडरला बघा 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 पाय आहेत. या स्पायडर एवढा छोटासा आहे, so small it is though he has 8 legs, आणि आपल्याला 2च पाय. याचं आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून wondering they are asking why spiders all have 8 legs. का बरं त्या स्पायडर्सना 8 पाय आहेत आणि we have only 2, आणि आम्हाला फक्त 2 पाय.
केवळ 2 पायावर आम्ही उभे राहतो, चालतो, फिरतो, पळतो. तर ह्याचं आश्चर्य या मुलाला वाटतंय आणि तो बघा त्या ह्याच्यामधून पाहतोय. बनीज. आता बनीज आलेला आहे पुढच्या स्टांजामध्ये, कडव्यामध्ये. तर बनीज मीन्स रॅबिट. आता बनीज हा शब्द आहे, हा बनीज हा शब्द सहसा मुलं वापरतात आणि ते मुलांच्या भाषेमधलं, मुलांसाठी वापरलेला बनीज हा शब्द आहे. तर लहान मुलांच्या भाषेमध्ये सशाला आपण काय म्हणतो? बनीज म्हणजे रॅबिट्स. आपण मोठी लोक काय म्हणतो? रॅबिट्स म्हणतो. दोघांचाही अर्थ सारखाच. Bunnies are very sweet and cute animals. Burrow. Burrow means what? A hole in the ground made by certain animals, for example rabbits, in which they live. Burrow म्हणजे बीळ किंवा burrow जर आपण ऍक्शन वर्ब म्हणून पाहिलं तर बीळ करणे असाही होतो, वर्ब म्हणून घेतलं तर. किंवा बरोला आपण बिळात लपणे असंही म्हणतो. आता या कवितेमध्ये बरोचा अर्थ बीळ आहे की जिकडे कोण राहतात? बनीज राहतात किंवा रॅबिट्स राहतात. म्हणजे हा एक होल आहे, ग्राउंड मध्ये केलेला, जमिनीवर केलेला होल आहे. त्या होल मधून ते आतमध्ये येतात आणि तिकडे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून राहत असतात. ऍक्च्युअली हे बनीज असतात किंवा रॅबिट्स हे खूप भित्रे असतात. त्यामुळे सदैव ते असं सुरक्षित किंवा सेफ्टी प्लेसेस मध्येच राहतात. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground. बघा आता पुन्हा ॲस्टॉनिशमेंट आहे, पुन्हा सरप्राईज आहे आणि पुन्हा अमेजमेंट आहे. कसलं सरप्राईज आहे, कसलं वंडरिंग आहे? तर हे जे बनीज आहेत, हे बनीज बिळातच का राहतात आणि ते पण खाली अंडरग्राउंड बिळं आहेत. खूप बिळं बघा त्यांनी केली, ती सगळी अंडरग्राउंड आहेत. आता मुंग्यांचं सुद्धा वारुळ असतं, ते सुद्धा म्हणजे एक प्रकारचं बिळातच राहतात, पण ते वारुळ कुठे असतं? जमिनीवर असतं. आणि हे अंडरग्राउंड आहे. अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली बीळ तयार करायचं म्हणजे हे कसं शक्य आहे? हे सगळं म्हणजे किती आश्चर्यकारक आहे असं या मुलांना वाटत आहे. While birds live in a tree. त्यांना काय म्हणायचं या मुलांना? हे बर्ड्स जे आहेत हे ट्रीजवर राहतात, झाडांवर राहतात, तिकडे आनंद घेतात. आणि ते ससे आहेत, बनीज आहेत, हे कुठे राहतात? अंडरग्राउंड, ते पण बरोज मध्ये, बिळामध्ये. तर हे किती आश्चर्यकारक आहे. इट्स अमेझिंग, रिअली इट इज ॲस्टॉनिशमेंट थिंग असं ह्या मुलांचं म्हणणं आहे. One thing that I wonder is why we wonder why. आता कसलं आश्चर्य वाटतंय की मलाच आश्चर्य का वाटतंय? मला खरंच याचं आश्चर्य वाटतंय की मला सारखं आश्चर्य वाटतंय असं ही मुलगी म्हणते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तिला आश्चर्य वाटतंय आणि हे मलाच का वाटतंय, आम्हालाच का वाटतंय असं ह्या कवितेमध्ये म्हटलं गेलंय, विचारलं गेलेलं आहे. About the wonders of the earth that fill the sea and sky. म्हणजे अर्थ वर हे एवढं मोठं आश्चर्य आहे की सगळी अर्थ आहे, पृथ्वी आहे, ही महासागराने आणि स्कायने पूर्णपणे काय गेलेली आहे? पूर्णपणे भरलेली आहे. म्हणजे ही पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी अथांग समुद्र आणि आकाश याने पूर्णपणे काय झालेली आहे? भरलेली आहे. असं हे बाल सुलभ म्हण अनेक प्रश्न घेऊन, अनेक गोष्टींचं आश्चर्य घेऊन तुमच्या समोर हे निसर्गातील बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि या सर्वांचं आपल्याला काय करायचं आहे? शोधक दृष्टीने
सगळ्या गोष्टींचं कारण शोधायचं आहे. तर अशा दृष्टिकोनातून ही कविता तयार केली गेलेली आहे. म्हणजे खूप ह्या जगामध्ये अशा गोष्टी आहेत की त्याच्या मागे बरीचशी कारणं आहेत आणि त्या कारणांचा शोध घ्यायचा आहे. ह्यांनी फक्त म्हटलं आहे की बाबा वर्ल्ड राऊंड का आहे, हे जग पूर्णपणे गोल का आहे, पृथ्वी गोल का आहे आणि झाडं सूर्याच्या दिशेनेच का वाढत आहेत, ती अपसाइड डाऊन म्हणजे उलटी का वाढत नाहीत. आता बघा कॅट्स आहे ती पटकन आपल्या मांडीवर येते, तसं व्हेल्स का नाही, तो बिचारा समुद्रातच का झोपत आहे. किंवा स्काय हे ब्लूच का आहे, स्पायडरला 8 legs and we have only 2 legs, why it is, and bunnies burrows underground आणि बर्ड्स मस्त झाडावर असे राहतायत. किंवा हे जे अर्थ आहे हे पूर्णपणे समुद्राने आणि स्कायने भरलेलं आहे. तर अशा छान छान गोष्टी आपण निसर्गामध्ये पाहतो आहोत आणि यांची कारणं आपल्याला शोधायची आहेत. या बालमनाला माहित नाही यांची कारणं काय आहे. का बरं हे आकाश निळं आहे किंवा ही पृथ्वी आहे हे पूर्णपणे समुद्राने व्यापलेली आहे, अथांग सागराने व्यापलेली आहे, स्कायने पूर्णपणे त्याला छत्र दिलेलं आहे. का आहे हे सगळं आपल्याला कवितेमधून विचारलेलं आहे आणि आपण नंतर त्याचं सगळ्याचं काय करणार आहोत, कारण शोधणार आहोत. अशी ही मस्त कविता आज आपण पाहिली. वन थिंग दॅट आय वंडर. So thank you for watching this video till the end. Please like, share and comment my channel. Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification of my every new video. Thank you and wish you all the best.